नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो. आज आहे मकर संक्रांत, मकर संक्रमण. योग्य इष्ट असा बदल आपल्या आयुष्यामध्ये व्हायला हवा आणि म्हणूनच ही कविता मी आपल्यापुढे सादर करतो आहे. मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत, अंबाजोगाई इथं शिक्षक आहे, साहित्यिक आहे. कविता सादर करतो आहे. देता घेता तिळगुळ, स्पर्श मायेचा लाभतो. देता घेता तिळगुळ, स्पर्श मायेचा लाभतो. तिळगुळ द्यावे घ्यावे, अंतरंगी उजळतो. तिळगुळ द्यावे घ्यावे, अंतरंगी उजळतो. बालपणीच्या आठवणी तिळगुळात रमतो. तिळगुळ मिसळता आम्ही एक जीव होतो. रेंगाळते ओठी चव, आम्ही लाडू लाडू होतो. दिले गरिबांना लाडू, सुख वाटत राहतो. देता घेता तिळगुळ, स्पर्श मायेचा लाभतो. तिळगुळ द्यावे घ्यावे, अंतरंगी उजळतो. पेंढ्या तिळाच्या झाडूनी ऊस पाक गुळ होतो. ओढ ओढते ओढीला तिळगुळ एक होतो. स्निग्ध गोड लागे चव, स्नेह मधुर वाटतो. जो जो भेटे मग जीव, स्नेह गोडवा वाटितो. देता घेता तिळगुळ, स्पर्श मायेचा लाभतो. तिळगुळ द्यावे घ्यावे, अंतरंगी उजळतो. माता पिता नातलग, प्रेम गोडवा वाढतो. गुरु शिष्य हे तिळगुळ, गुण सन्मान वाढतो. गुरुचरणांचा स्पर्श, तिळगुळ सुखावतो. सकळांशी स्नेह भाव, तिळगुळाने वाढतो. देता घेता तिळगुळ, स्पर्श मायेचा लाभतो. तिळगुळ द्यावे घ्यावे, अंतरंगी उजळतो. तिळगुळ माझ्या मुखी, शुभेच्छा हार्दिक देतो. अभिनंदन करता आत सुखावून जातो. माझे आभाराचे बोल, जिव्हाळाचं वाढवितो. सुहृदयांच्या सोहळ्यात कृतज्ञता गीत गातो. देता घेता तिळगुळ, स्पर्श मायेचा लाभतो. तिळगुळ द्यावे घ्यावे, अंतरंगी उजळतो. रुसवे अबोल कोणाचे, सुवर्ण मध्य मी होतो. समेट घडवून या स्नेह, मग वाढतच जातो. विश्वबंधुत्व वाढावे, सत्य ज्ञानच मी देतो.
विश्वबंधुता वाढावी, सत्य ज्ञानच मी देतो, सर्व विश्व व्हावे सुखी, संत अर्जव करीतो, सर्व विश्व सुखी व्हावे, संत अर्जव करीतो, तिळगुळ देता घेता, स्पर्श मायेचा लाभतो, तिळगुळ द्यावे घ्यावे, अंतरंगी उजळतो, अंतरंगी उजळतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तीर्थस्वरूप माता पिता, तीर्थरूप माता पिता, तीर्थस्वरूप सर्व आपल्याला सादर नमस्कार आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभकामना. हे गीत मी लिहिलं, शिक्षक आहे, रिकामा तास होता, गीत लिहून झालं आणि हे गीत आपल्यापुढं आज लिहिलं आणि आज सादर केलं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, माझा पिंड आणि आपला एकूण मराठी माणसाचा पिंड काय आहे ते या गीतामध्ये मी लिहिलं आहे. काय करायला हवं आणि काय करायला नको याची जाणीव इथं आपल्याला होते आहे. रुसवे फुगवे हे फुकाचे आहेत, व्यर्थ आहेत, खोटे आहेत, खरं आहे ते आपलं माणूसपण, म्हणून ते जोपासायचं आहे आपल्याला. मध्यस्थामार्फत म्हणा, स्वतः म्हणा, ज्याच्यासोबत तुमचा आबोला आहे, तुम्ही तिळगुळ घेऊन त्याच्या घरी जर गेलात, तो काय नाही म्हणणार आहे का? त्यालाही बोलावंसं वाटतं असतो. मधले जे आहेत ना ते लावायला करतात, वाढवतात, तेच सत्तेमध्ये बसलेले आहेत राज्यात आणि देशामध्ये. हे आता समजावून घ्यायची वेळ आलेली आहे. विषयांतर व्हायला नको आहे. फक्त एवढंच सांगतो आहे की आपण सत्य न्यायाचं सरकार आणण्यासाठी आपण मतदान हे कोणाला करायला हवं? अर्थातच ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं, देशाच्या विकासाचा पाया रचला, देशाच्या विभिन्न समाज घटकांचा, प्रत्येक राज्याचा, प्रत्येक क्षेत्राचा विकास केला, असा पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, ज्या पक्षानं महामानवांचं महानिर्माण केलं, राष्ट्रीय नेते या जगाला आणि या देशाला दिले, समाजसुधारक दिले, शिक्षण तज्ज्ञ दिले आणि म्हणूनच नवीन आयुष्य आपल्या आजी आजोबांना, आपल्या आईवडिलांना आणि आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. कृपया हे विसरू नका. आणि म्हणूनच महाविकास आघाडी ही झालेली आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत. शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष असेल, हे मूळ पक्ष आहेत. तर ह्यांचं चिन्हसुद्धा पळवलं म्हणजे किती अराजक चालू आहे बघा. त्यामुळं आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्या उमेदवाराला आपण मतदान करायचं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करायचं आहे. यासोबतच राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं जिथं जिथं आणखी कोणाशी युती केली असेल तिथं आपण मतदान करताना विचारपूर्वक जे आहे ते सत्य न्यायाला मतदान करायचं आहे. समविचारी पक्षांना आपण मतदान करायचं आहे. सत्य न्यायाच्या पक्षांना आपण मतदान करायचं आहे. हे मतदान हे कोणाचं आहे? हे मतदान आपलं आहे. आपण असं समजायला नको आहे की नगरपालिकेचं मतदान झालं. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, महाराष्ट्रातील सगळ्यांना, की आपण कृपया जे महानगरामध्ये आपले नातेवाईक आहेत, स्नेही आहेत, मित्र आहेत, त्यांना सांगा की मतदान कोणाला करायला हवं. ते पण सुज्ञ आहेत, नाही याच्यातला भाग नाही, पण सांगितलं पाहिजे आपण. आणि मतदान आपलं आहे, मराठी माणसाचं आहे, महाराष्ट्राचं आहे. अधिक मला भरपूर बोलायचं आहे, ते इतर व्हिडिओमध्ये मी बोललेलो आहे, आणखी बोलत राहील. फक्त एवढंच सांगतो आहे, आपण कुठंही असा, रातोरात आपण आपल्या मूळ गावी, मूळ महानगरामध्ये जावं आपण आणि मतदान करावं. आणि आपलं मतदान हे अमूल्य आहे. कारण यावेळेस जर महानगरपालिका महाविकास आघाडीच्या म्हणजे सत्य न्यायाच्या हातून, आपल्या हातून जर गेल्या, तर पुढच्या विधानसभा आणि लोकसभांचा निकाल काय लागेल किंवा लागू शकेल हे तुम्ही समजू शकता. त्यामुळे कृपया संभ्रमित न होता मतदान करणं आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणूनच आपण अधिकाधिक मतदान करा. याचा फायदा चांगले उमेदवार निवडून येण्यासाठी होईल, आपल्या महानगराचा यथोचित विकास होईल. आता मुंबईबद्दल काय सांगावं? मुंबईमध्ये महानगरपालिकेचे कित्येक दवाखाने आहेत, मोठे मोठे दवाखाने आहेत, शाळा आहेत. जर भारतीय जनता पार्टीच्या BJPच्या ताब्यात महानगरपालिका गेली, तिथले दवाखाने आणि तिथल्या शाळासुद्धा ज्या चालू आहेत ते सुद्धा हे बंद पाडतील आणि दवाखाने सुद्धा बंद पाडतील किंवा
तिथं किडनीज आणि ऑर्गन्सचं रॅकेट्स हे सुरू करतील. त्यामुळं आपल्याला जिवंत राहायचं आहे आणि सुखी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. मतदान आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून आपण हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, महामानवांचा आहे, बाबासाहेबांचा आहे, अण्णाभाऊंचा आहे, महर्षी कर्व्यांचा आहे, टिळकांचा आहे, गांधीजींचा आहे, हे आपण दाखवून द्यायची ही वेळ आलेली आहे. हा महाराष्ट्र शहाजीराजांचा आहे, जिजामातांचा आहे, अहिल्यादेवींचा आहे, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा आहे, हे दाखवून द्यायची ही वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहे की आपण मतदानाला जावं. हा महाराष्ट्र कर्मवीर भाऊराव पाटलांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र महामानवांचा, समाजसुधारकांचा आहे. हे पुन्हा आपल्याला दाखवून द्यायचं आहे. पंजाबराव देशमुख, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिवाजीराव पटवर्धन यांचा हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणूनच आपण मतदानाला जायचं आहे. कारण स्वातंत्र्य हे माफियांच्या हाती देण्यासाठी, आपला देश आणि राज्य यासाठी आपल्या पूर्वजांनी हे मिळवलेलं नव्हतं. क्रांतिकारकांनी त्यासाठी हौतात्म्य पत्करलेलं नव्हतं, ही सांगायची वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच हा महाराष्ट्र भाई कोतवाल यांचा आहे, बाबू गेनू यांचा आहे, शिरीष कुमार यांचा आहे, कित्येक अशा हुतात्म्यांचा हा महाराष्ट्र आहे. हे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. म्हणून सत्य न्यायासाठी आपण सज्ज व्हावं. मतदान आपल्या हातामध्ये आहे, ते करूया आपण. निश्चितच यावेळेस न्याय मिळणार आहे. आपण मतदानाला जावं ही हार्दिक शुभकामना. जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी, जय मानवता, जय जगत, जय भारत, जय जगत.